नमस्कार मंडळी, शीतल लाईफमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. सध्या थंडी खूप आहे आणि गरम गरम काहीतरी चटपट खावं वाटते आणि सध्या मटार पण खूप स्वस्त आहे. तर बनवायची आज आपल्याला मटार कचोरी. त्यासाठी साहित्य घेतले सोप आणि मिरी, चवीपुरतं मीठ आणि धने जिऱ्याची पूड. त्याचबरोबर 1 वाटी मटार, बटाटा आणि कोथिंबीर, हिरवी मिरची. तर आधी आपण पीठ तयार करू, कणिक मळून घेऊयात. त्यासाठी मी इथं घेतला 1 वाटी मैदा. याऐवजी तुम्ही ह्याच्यामध्ये हे पण घालू शकता, अर्धा मैदा आणि अर्धं आपलं गव्हाचं पीठ किंवा पूर्ण गव्हाचं पीठ. पण एवढंच करायचं की मोहन व्यवस्थित घालायचं. इथं मी ओवा टाकला आहे आणि मीठ टाकलं आणि कडकडीत मोहन घातलं. हे मोहन जर चांगलं घातलं तर आपली कचोरी एकदम ठिसूळ आणि छान होते. तर मी इथं मोहन आता घातले आणि मोहन घातल्याच्यानंतर सर्व साहित्य व्यवस्थित हाताने पीठ चोळून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित घट्ट असं आपलं कणिक तयार करून घ्यायची. तर इथं कणिक तयार आहे आणि इथं आता आपण करूयात मधलं स्टफिंग. तर आधी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं आणि आपलं धण्याची पूड टाकली होती. त्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडासा लसूण, अद्रक घालून पेस्ट करून घेतली. तर कढईत तेल घातले, जिरं मोहरी टाकून आपण हे मिक्सरमधून तयार केलेलं वाटण घातलं आणि मी मटारसुद्धा थोडेसे मिक्सरमधूनच क्रश करून घेतलेत. इथं कढईमध्ये तेल घातले. तर कढईत तेल घालून मसाला व्यवस्थित परतल्याच्यानंतर याच्यात घातलेत मी मटार आणि बटाटा. हे व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आणि भाजीला व्यवस्थित चांगली वाफ आल्याच्यानंतरच थंड झाल्यावर आपण याची कचोरी बनवणार आहेत. यात चवीनुसार घातले मीठ आणि कोथिंबीर. इथं मी भाजी व्यवस्थित मिक्स करून याला एक वाफ आणून घेते. तोपर्यंत आपलं पीठसुद्धा मुरत आहे. तर रेडी आहे आपली भाजी आणि थंड झाल्याच्यानंतर आपण जसं पुरणपोळी बनवतो त्याप्रमाणे याचे छोटे छोटे मैद्याच्या पिठाचे गोळे बनवायचे आणि त्याच्यामध्ये ही भाजी भरायची, व्यवस्थित भरायची. जास्त कमी किंवा जास्त नाही, जास्त पण भरल्याच्यानंतर खूप भाजी लागते. तर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त भरायचे आणि हे भरल्याच्यानंतर असं व्यवस्थित ही कचोरी प्रेस करून घ्यायची आणि मंद आचेवर तेलामध्ये तळायची. तर रेडी आहे आपली क्रिस्पी कचोरी. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.